नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3री। आज आपण यामधील पेपर क्रमांक 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता जो आहे यामधील आज आपण घटक क्रमांक 13 सामाजिक बुद्धिमत्ता याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर यामध्ये आपल्याला सामाजिक बुद्धिमत्तेसाठी एक प्रश्न येतो, म्हणजे 2 गुणांसाठी। तर नक्की सामाजिक बुद्धिमत्ता काय आहे हे पाहायचं आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये, आणि काही प्रश्नांचा सराव देखील करायचा आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर आता आपण सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ते पाहूया। आपण शिक्षण घेत असताना 6 ते 14 वर्ष वयोगटात जेव्हा आपण शारीरिक मानसिक आपली वाढ होत असते, तर आपण मुलामध्ये खेळतो, नंतर गटागटाने आपण काम करत असतो। त्याच वेळी आपल्यामध्ये काही सामाजिक मूल्ये रुजणे गरजेचं असतं। काही चांगल्या गोष्टी, कोणती वाईट गोष्ट हे आपल्याला समजणं देखील आवश्यक असतं। म्हणून अभ्यासक्रमामध्ये सामाजिक बुद्धिमत्ता हा विषय घेतलेला आहे। आता यामध्ये काय असतं, साधारणपणे शाळेच्या बागेतील फुले तोडावीत का तोडू नये, कचरापेटीत टाकावं की वर्गात, स्वच्छतेविषयीच्या सवयी, इतरांशी प्रेमाने वागावे की तिरस्काराने, प्राणीमात्रावर दया करणे म्हणजे प्राण्यावर प्रेम करावं का नाही करावे, संवेदनशीलता इत्यादी बाबींचा समावेश सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये होतो। समाजातील अंधश्रद्धा, निरक्षरता, श्रमदान, मदतनिधी अशा असंख्य प्रश्नामध्ये सामाजिक हिताचा विचार करून कसे वागावे यासाठी व सामाजिक मूल्याचा जोपासना होण्यासाठी या घटकाचा समावेश केलेला आहे। नमुना प्रश्न घेऊया आपण। समजा तुम्ही लावलेले आंब्याचे झाड जगवण्यासाठी काय करावे। आता तुम्ही एक आंब्याचं झाड लावलंय, ते तुम्हाला जगवायचं, तर तुम्ही काय करतील? पर्याय पहा। झाडाची काळजी घ्यावी, 2 आहे दुर्लक्ष करावे, 3 झाडाची पाने तोडावी, आणि 3 आहे झाड उपटून मुळाची वाढ पाहावी। आता विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे। जर मी झाड लावलं आंब्याचं आणि ते जर मला जगवायचं असेल तर काय करावं लागेल? त्याची काळजी घ्यावी लागेल। दुर्लक्ष करून चालेल का? नाही। त्याची पानं तोडून चालेल का? ते जगणारच नाही। किंवा उपटून जर पाहिलं तर ते परत मरून जाईल। म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी बरोबर असणार आहे। तर आपण पर्याय 1चं काय करायचं आहे? वर्तुळ काय करायचं आहे? गोल करायचं आहे। परत एकदा सांगतो की आपण वर्तुळ हे संपूर्ण गोल करायचं आहे, अर्धवट गोल करायचं नाही, किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही। तर अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे। आता आपण काही प्रश्नांचा सराव करणार आहोत। पहा, हे प्रश्न सोडवताना विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे, नंतर पर्याय वाचायचे आहेत, आणि त्यातील तुम्हाला योग्य कोणतं उत्तर वाटतं ते आपण आपल्या बुद्धीला विचारून सोडवायचं आहे। पहा, प्रश्न पहिला, तुम्ही एका बागेत मोगऱ्यांची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल? आता मोगऱ्याची फुलं तुम्ही पाहिली तर तुम्ही काय कराल? फुले तोडणार 1, दुसरा आहे फुलांचा हार करणार, 3 फुले तशीच झाडावर ठेवणार, आणि 3 झाड हलवत झाडाची सर्व पाने फुले खाली पाडणार। आता आपण पर्याय 1 पाहिला, फुले तोडणार चालेल का? नाही, चुकीचं आहे। किंवा झाड हलवून झाडाची सर्व फुले खाली पाडणार का? ते देखील चुकीचं आहे। आता त्या ठिकाणी 2 पर्याय पहा, फुलांचा हार करणार आणि फुले तशीच झाडावर ठेवणार। या दोन्हीपैकी जर आपण विचार केला तर फुले तशीच झाडावर ठेवलेलं काय असणार आहे? चांगलं होणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी काय असणार आहे? उत्तर असणार आहे। तर पर्याय 3ला आपण काय करायचं आहे? गोल करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, शेजारचे काका आजारी आहेत तर तुम्ही काय कराल? आता आपल्या शेजारी एक काका राहतात, ते आजारी आहेत, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं? पर्याय पहा। 1 घरातील टीव्हीचा आवाज वाढवू, 2 त्यांना भेटणार नाही, 3 त्यांना मदत करणार नाही, आणि 4 त्यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करू। मग आता हे तर पर्याय जर आपण निरीक्षण केलं, घरातील टीव्हीचा आवाज वाढवून त्यांना त्रास द्यायचा का? नाही। त्यानंतर त्यांना भेटणार नाही हे देखील चुकीचं उत्तर आहे। आजारी माणूस आहे आपले आजोबा, तर त्यांना जवळ जाऊन आपण भेटलं पाहिजे। त्यांना मदत करणार नाही हे देखील चुकीचं आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य असणार आहे। त्यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार, म्हणजे ते कसे आहेत, त्यांना काही मदतीची गरज आहे का हे आपण त्यांना चौकशी करणार। म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपण उत्तर या ठिकाणी गोल करायचं आहे। त्यानंतर आणखी काही प्रश्नांचा सराव करूया बघा। पुढील प्रश्न पाहूया। शेजारच्या घरी आग लागली तर तुम्ही काय कराल? 1 अग्निशमन दलाला कळवू, 3 आगीकडे दुर्लक्ष करू, 3 पोलिसांना सांगायला जाऊ, आणि 4 आग तशीच पाहत राहू। आता आपण पर्यायाकडे पाहूया। पहिला पर्याय अग्निशमन दलाला कळवू। अग्निशमन दल म्हणजे माहिती आहे ना, फायर ब्रिगेडची गाडी असते जी की आग विझवते, त्याला कळवायचं। दुसरं आहे आगीकडे दुर्लक्ष करायचं, म्हणजे त्याच्याकडे आपण लक्षात द्यायचं नाही। 3 पोलिसांना सांगायला जाऊ, आणि 4 आग तशीच पाहत राहू। बघ, आता आपण या ठिकाणी सर्वात आग लागली आहे तर आग विझणं महत्त्वाचं आहे ना। मग सर्वात प्रथम काय करायला आहे? अग्निशमन दलाला कळवलं पाहिजे आहे ना। दुर्लक्ष करून बी चालणार नाही, आग तशीच पाहत राहून बी चालणार नाही, किंवा पोलिसांना सांगायला जाण्यापेक्षा वेळ जाईल। तर पहिलं कर्तव्य आहे
अग्निशमन दलाला कळवलं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय आहे, बरोबर उत्तर असणार आहे. 1 ला आपण गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, तुम्ही शाळेतून घरी जाताना रस्ता ओलांडताना एक आजीबाई दिसली तर तुम्ही काय कराल? पर्याय बघा, 1 तसेच पुढे निघून जाऊ, 2 आजींच्या घरी सांगू, 3 त्यांचा हात धरून रस्ता ओलांडायला मदत करू आणि 4 त्यांची फजिती पाहून हसू. आता आपण शाळेतून घरी चालू त्याच वेळेस आपल्याला समजतं की आजी रस्ता ओलांडत आहे, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? पुढे निघून पण चालेल का नाही? आजीच्या घरी सांगायला जायचं का नाही? किंवा त्यांचं फजिती पाहून हसायचं का नाही? तर त्यांचा हात धरायचा आणि त्यांना रस्ता ओलांडायला काय करायची? मदत करायची. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ह्या या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. आपण 3चं वर्तुळ काय करायचं आहे? रंगवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, शाळेची सहल रायगडावर गेली होती, त्यावेळी खालीलपैकी योग्य कृती कोणाची ते ठरवा. आता एकदा सहल रायगडावर गेली त्यावेळेस काही मुलांनी काय काय केलं तर दिलेलं आहे या ठिकाणी, आणि त्यांचं कोणाचं बरोबर आहे ते आपण आता ठरवायचं. पहिलं आहे, दीपकने गडाच्या भिंतीवर स्वतःचे नाव लिहिले. 2 अतुलने पक्ष्यांना खडे मारले. 3 आकाशने गडाचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या. आणि 3 गणेशने झाडाची पाने तोडली. आता पहा, या जर त्या ठिकाणी जर आपण दीपक, अतुल आणि गणेश यांचं जर निरीक्षण केलं तर दीपकनं भिंतीवर लिहिलं है ना स्वतःच, हे चुकीचं आहे. गड ही आपली काय आहे? संस्कृती आहे, परंपरा आहे, इतिहास आहे, है ना, ते आपण लिहून खराब करायचं का नाही. अतुलने पक्ष्यांना खडे मारले नाही, हे पण चुकीचं आहे, प्राणी मात्रावर दया केली पाहिजे. आणि गणेशने झाडाची पाने तोडली, म्हणजे पर्यावरणाला हानी केली, नुसतं झाडाचं आपण संवर्धन करायला पाहिजे, ते पण चुकीचं आहे. म्हणजे आणि तिसरं क आहे बघा, आकाशने गडाचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या, म्हणजे आकाशने संपूर्ण गड पाहिला, त्या गडामध्ये काय वैशिष्ट्य आहे त्याचं ते लिहून देखील घेतलं, नोंद घेतली, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आकाशचं योग्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपला काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आपण 3चं वर्तुळ रंगवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 बघा, तुमच्या शेजारील मुलगा अंघोळ न करता शाळेत येतो तर तुम्ही काय कराल? आता काय करायचं? अंघोळ नाही केल्याच्या नंतर 1 तुम्ही त्याच्यापासून दूर बसाल, 2 त्याला दररोज आंघोळ करावी हे पटवून द्याल, 3 सर्व मिळून त्याला चिडवाल, त्याचे नाव सरांना सांगाल. बघा, त्यातलं त्याच्यापासून दूर बसणं देखील चुकीचं आहे, त्यानंतर सर चिडवणं देखील चुकीचं आहे. सरांना सांगण्यापेक्षा आपण काय करू? त्याला दररोज आंघोळ करावी हे पटवून देणं आपलं हे कर्तव्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय आहे? बरोबर उत्तर असणार आहे. तर 2चं वर्तुळ आपण रंगवायचं आहे. प्रश्न 7वा, सुनामीग्रस्तांना मदत करावी का? तुम्हाला काय वाटते? सुनामी माहिती आहे तुम्हाला की लाटा, जोरदार भूकंप होतो समुद्रामध्ये आणि त्याच्या लाटा शहरामध्ये किंवा गावात आसपासच्या गावामध्ये शिरतात, त्याला आपण सुनामी म्हणतात. तर त्यावेळेस काय करायचं? 1 काय गरज आहे बाकीचे लोक मदत करतील असा विचार करायचा. पुन्हा 2 मी अजून लहान आहे, मी काही मदत करू शकणार नाही असा विचार करायचा. 3 प्रत्येकाने मदत करायलाच पाहिजे. आणि 4 तुम्ही मदत न करता दुसऱ्यांना मदत करायला सांगाल. व याच्यामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की प्रत्येकाने मदत करायला पाहिजे आहे ना. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? योग्य उत्तर आहे. तर 3ला आपण काय करायचं आहे? गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 8वा पहा, सार्वजनिक ठिकाणाचा नळ चालू आहे आणि पाणी वाया जात आहे. असं बऱ्याच वेळा दिसतं आपल्या आसपासला की नळ सुरू असतात आणि पाणी वाया जात असतं. त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे? 1 कोणाला तरी नळ बंद करायला सांगेल, 2 स्वतः नळ बंद करेल, 3 पाण्यात खेळत बसेल आणि 4 नळ केव्हा बंद होतो याची वाट पाहत बसेल. आता इतरांना सांगण्यापेक्षा, त्यात खेळण्यापेक्षा किंवा वाट पाहण्यापेक्षा आपण स्वतः नळ बंद केलेलं काय असणार आहे? चांगला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे? उत्तर असणार आहे. तर आपण 2चं वर्तुळ गोल करायचं आहे. पुढे आहे प्रश्न 9, वर्गात दुसऱ्या मित्राचे 10 रुपये तुम्हाला सापडले तर तुम्ही काय कराल? आता पर्याय पहा बघा, 1 मित्रांना वाटून देईल, 2 वर्ग शिक्षकाकडे न देता खिशात घालेन, 3 घरी घेऊन जाईल आणि 4 शाळेच्या मुख्याध्यापकाकडे देईल. बघा, आता याच्यात आपण नीट निरीक्षण केलं, अशा बऱ्याच वेळा आपल्याला वर्गामध्ये पैसे वगैरे काही वस्तू सापडतात, त्यावेळेस आपण वाटून घ्यायची का नाही, काय घरी घेऊन जायची का नाही, किंवा वर्ग शिक्षकाला न देता खिशात घालायची का नाही. जर शाळेचे शिक्षक किंवा मुख्याध्यापक असतात त्यांना ती वस्तू द्यायची असते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे बरोबर उत्तर, शाळेच्या मुख्याध्यापकाकडे देईल. तर 4चं वर्तुळ आपण गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 10, शेजाऱ्यांचे पत्र तुमच्या घरी नजर चुकीने दिले गेले हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही काय कराल? असं होतं आपल्या आसपासला की दुसऱ्याची वस्तू आपल्या घरी येते आहे ना, त्यावेळेस आपण काय करायचं? पत्र फाडून टाकणे, 2 पत्र पलंगावरील गादीखाली लपवून ठेवीन, 3 पत्र वाचून मग नेऊन देईल आणि 4 पत्र ताबडतोब नेऊन देईल. बघा, एक तर पत्र फाडणं चुकीचं आहे,
खाली लपवून ठेवणं गादीच्या खाली चुकीचं आहे आणि पत्र दुसऱ्याचं वाचणं देखील चुकीचं असतं. मग काय करायला पाहिजे, पत्र ताबडतोब नेऊन दिलं पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे, बरोबर उत्तर असणार आहे. आपण 4चं वर्तुळ पूर्ण रंगवायचं आहे. प्रश्न 11वा पाहूया. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तुम्ही काय कराल. आता पूर येतो आहे ना, किंवा नदीला पूर येतो, पुन्हा त्यामुळे आपल्याला काय होतं, सगळं शहरामध्ये गावामध्ये पाणी शिरतं, नुकसान होतं असतं. त्यावेळेस आपण काय करायचं, 1 टी व्हीवरील पूरग्रस्तांच्या बातम्या बघेल, 2 इतरांना मदत करण्यास सांगेल, 3 खाऊचे पैसे मदत निधीसाठी वापरेल आणि 4 वर्तमानपत्रातील पूरग्रस्तांची कात्रणेने जमा करेल. नुसतं बातम्या बघून चालेल का, नाही. किंवा इतरांना मदत करायला सांगून चालेल का, नाही. किंवा वर्तमानपत्रातील म्हणजे पेपरमधील बातम्या नुसत्या जमून ठेवून देखील चालेल का, नाही. पण आपण काय केलं पाहिजे, आपल्याजवळ जे काही खाऊचे पैसे असेल ते मदत म्हणून दिली पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक क हा बरोबर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं 4थं जर पाहिलं तर फक्त क योग्य आहे, हे उत्तर आहे आपलं. म्हणजे पर्याय क्रमांक 4चं वर्तुळ काय करायचं आहे, आपण रंगवायचं आहे. बघा अशा प्रकारचे प्रश्न येतात परीक्षेमध्ये. वर काही पर्याय दिलेले असतात, त्याच्या खाली उत्तरांचे पर्याय दिलेले असतात, है ना. तर या ठिकाणी आपण थोडंसं गोंधळण्याची शक्यता असते. काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे, त्यांची उत्तरं वाचायची आणि योग्य पर्याय निवडायचा असतो. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया 12वा. वृक्ष संवर्धन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक नाही. प्रश्न नीट वाचा. वृक्ष संवर्धन म्हणजे झाड वाढवणे, त्याचं जतन करणे आहे ना. तर त्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक नाही बघा. 1 वृक्षांचे रोज फक्त निरीक्षण करणे. 2 वृक्षाला कुंपण करून नियमित पाणी घालणे. वृक्षाचे नियमित फोटो काढणे आणि वृक्षाची रोज पूजा करणे. आता कोणती गोष्ट आवश्यक नाही आपल्याला सांगितलं की करायची नाही. नुसतं निरीक्षण करून चालेल का, नाही. हे देखील नाही केलं तर चालायचं. पण नुसतं आपण फोटो काढून चालेल का, नाही. आवश्यक नसते त्याची. किंवा नुसतं पूजा करायची का वृक्षाची, झाडांची, ती अंधश्रद्धा होईल. म्हणजे अ, क आणि ड ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे बघा कुठे आहेत अ, क, ड. पर्याय क्रमांक 2 जर पाहिला आपण तर फक्त अ, क, ड. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर आपण पर्याय 2ला गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. शाळेची सहल देवगिरी किल्ला पाहण्यासाठी गेली, अशावेळी कोणाची कृती चुकीची ठरेल. आता शाळेची सहल जाते आपण किल्ला वगैरे पाहण्यासाठी, त्यावेळेस काही मुलांनी बा कोणकोणत्या कृती केलेल्या दिल्यात, त्यातली चुकीची कृती आपल्याला शोधायची आहे. पहिलं पाहूया. केशवने किल्ल्याचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या. ब जॉनने झाडाची पाने तोडली आणि क उमेशने किल्ल्यावरच्या भिंतीवरचे स्वतःचे नाव लिहिले. आता आपण हा अशा प्रकारचा प्रश्न वर पाहिलेला आहे. फक्त केशवने किल्ल्याचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या हे योग्य असणार आहे. पानं तोडणे किंवा भिंतीवर लिहिणे वगैरे ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे फक्त अ पाहिजे. आपलं उत्तर कुठे आहे, पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. त्याचं वर्तुळ आपण संपूर्ण गोल करायचं आहे, ते अशा प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारे आपल्याला बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये सामाजिक बुद्धिमत्ता एक घटक आहे, त्यावर असे आपल्याला एक प्रश्न परीक्षेमध्ये येतो. तर हे प्रश्न खूप सोपे असतात, काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि त्याचे तुम्हाला हमखास 1 मार्क मिळणारच आहे. तर अशा प्रकारे आज आपण सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय होते त्यावेळी काही प्रश्नांचा सराव केला. मला आशा आहे तुम्हाला परीक्षेसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.